जडवलपलकर आजच्या प्रेस कॉन्फरन्साक सगळ्या प्रेस बांधवांक येवकार दिता। आज म्हज्या बरोबर नामनेचे एक्टिविस्ट बाब शंकर पोलजी आसा आनी आमी जो विशय जो आज घेतिल्लो आसा तो प्रामुख्यान आमची आजचो विशय जो आसा तो दोनापावल जेटी। खूब लोक आयले, काही लिडर्स आयले, तांच्यांनी थंयसर उलयले। म्हाका दिसता की आज सगळ्या गोंयकारांक दोनापावल जेटी आनी ताजी हिस्ट्री आनी ताज्या नंतरचे काही विशय आसा ते लोकांच्या म्हऱ्यान पुटअप करपाची गरज आसा। आमकांय पुटअप करपाची गरज आसा, लोकांक खबर आसपाची गरज आसा। विशय व्हरता 1744 सालान कोण तरी एक व्यक्ती आयले आपल्या फॅमिली बरोबर, इंडियन पावले, गोंयान पावले, ते भायर आशिल्ले। शी वॉज द डॉटर ऑफ डॉम कायतानो आंतोनियो मिनेजीस, ताजे चली, अँड शी वॉज ऑल्सो रिलेटेड टू वायसरॉय ऑफ जाफनापट्टम इन श्रीलंका। त्या टायमार 1744 गजाल सांगता। ते हांगा आयले, ताजे नन अदर देन ताजे नाव दोनापावला, म्हणजे ताच्या बापायचें नाव सांगलें हांवें। हे चली 1744 गोंयान आयले आनी तागेलो बापूय आतां आमचें तें हें आसा तुगेले काबो राजनिवास, ते कारंजले पर्यंत थंयसरलो तो भाटकार। सुमार 1756 तागेलें लग्न जालें and she got married to one person from Spain। आनी संसार तागेलो बरो आशिल्लो आनी 1782 21 डिसेंबर 1782 शी डायड। आता ही मनीस जी आशिल्ली दोनापावला म्हणून तिणे खूब बरें कार्य केल्लें आनी त्यामुळे दोनापावला जितलो वाठार आसा त्या वाठाराक तिजें नाव दिलें गेलें, कारण तिणे खूब लोकांक, आमचे ते विलेजीन जे ते लोक रावताले त्या लोकांक तांच्यांनी तिणे मदत केल्ली। म्हणून जे दोनापावलचें नाव पयलीं आशिल्लें ओडावेल म्हणून ते तिच्या आठवणीन, दोनापावलाच्या आठवणीन त्या ओडावेल एका विलेजीक नाव दिलें दोनापावल। आता ही जाली हिस्ट्री। आमी दोनापावल मोठ्या प्रमाणात लोक टुरिस्ट किंवा गोंयकार वळखता ते दोनापावल जेटी म्हणून। आता ही जेटी थंयसर पयलीं वाफर चलतालो, 50 वर्सां पयलींची जेटी ती चालू आसा, अजुनूय बरी स्थितीन लोकांक दिश्टी पडटा। पण विशय व्हरता हांव मुद्दम 2018 सालान बाबू आजगांवकर वॉज टुरिझम मिनिस्टर आनी विधानसभेन तांकां प्रश्न विचारले की दोनापावल जेटी जी आसा ही अशी कित्याक, म्हणजे ती पेड्यार जाल्ली अस्तव्यस्त स्थितीन कित्याक आसा। बाबू आजगांवकरान सांगलें कितें, टोटल 3 वेळा ही जेटी आमी सारकी केल्या म्हणून, तातूंतली 2018 सालान आनी 2017 सालान। 2016 आनी 2017 सालान, कळ्ळें। 2018 तो मंत्री आशिल्लो। हाजो अर्थ 2011 सालांच्यान हें काम चालू आसा। पण 2008 सालान जर वचत जाल्यार ह्या जेटीचेर सुमार 5 कोटी मोडिल्ले आनी कॉन्ट्रॅक्टर कोण आशिल्लो, मिस MV राव इन्फ्रा म्हणून तागेली कंपनी आसा, म्हणजे रावाची कंपनी। ताज्या पयलीं तुमकां हांव मुद्दम सांगता, जे 2 कॉन्ट्रॅक्टर नेमलेले तांची नांवां सांगता। म्हणजे एक आशिल्लो दीपक कन्स्ट्रक्शन म्हणून, दिलीप कन्स्ट्रक्शन म्हणून कितें तरी आशिल्लें, तांचें नांव दीपक इंजिनियर्स म्हणून। तांच्यांनी सुमार 2016 काम केल्लें, ताजो एक्सपेंडिचर आशिल्लो 4,90,000। आनी मार्च 2017 मेहबूब मुल्ला आनी अल्लाह बख्श मुल्ला म्हणून तांच्यांनी सुमार 4,25,000 आनी 3,65,000
हजार अशें एक्सपेन्स जाल्लो. कित्याक मुद्दम सांगता हो एक्सपेन्स जाल्लो तो, कारण म्हाका एक अंडरलायन लायन मुद्दम ओडपाची आसा, खंय कितें वाडपाक जाय तो. आनी एम बी राव कळ्ळें न्ही, तांकां 5 कोटींक कॉन्ट्रॅक्ट दिल्लो 2018 सालान. आतां म्हजें म्हणणें अशें आसा, हें सगळें जाल्या नंतर जेटी खरी म्हटल्यार बरी आसपाक जाय आशिल्ली, गडगंज आनी घड आसपाक जाय आशिल्ली. जाल्यार ही जेटी परत रिकन्स्ट्रक्ट करची पडली कित्याक? आतां तुमकां सांगता हांव. हाजेर ह्या गोष्टीचेर सुप्रिटेंडंट ऑफ आमगेलो PWD तांचो रिपोर्ट आसा, सुप्रिटेंडिंग वर्क्स सर्वेयर ऑफ द पब्लीक वर्क्स डिपार्टमेंटाचो आनी गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचो जॉयंट तांच्यांनी रिपोर्ट दिला की ती 2008 सालान, सॉरी 2008 साल 18 न्हय 2008 सालान जी जेटी MV रावान बांदिल्ली, रिपेर केल्ली, ती खरीच सारकी आसा काय म्हणून. जाल्यार रिपोर्टान इट इज फाउंड दॅट द जेटी वॉज नॉट, म्हळ्यार थंयसर लोक वचूंक शकना. इट इज नॉट सेफ फॉर द पीपल ऑफ गोवा. आनी कोण भायले टुरिस्ट सुद्दां आयले तांच्या खातीर सेफ ना. आनी ताजेर कन्सर्न रेज केले आनी ताजेर टेस्ट जाल्ले आसा. ते टेस्टूय तुमकां सांगता, म्हणजे एज पर IS 456/2000 कळ्ळें न्हय, हो जेटीचो जो रेनफोर्स कॉन्क्रीट कोड जो आसूं जाय पळय, तो जर टेस्ट केल्या नंतर, जो हॅमर टेस्ट केल्या नंतर, इट इज फाउंड दॅट मिनिमम 400 kg तरी आसूंक जाय आशिल्लो, kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. जाल्यार ताजो जालो कितलो? 258 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर, विच इज 35.50% लेस. तुगेलें हांव हें सांगलें कितें नवीन जेटीचें 151 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर असोच कोणाचो ब्रिजाचो तो 62.25% लेस आसा. आनी 251 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर परत न्यू जेटीचो तांच्यांनी चॅक केलो जाल्यार 251 म्हळ्यार 37.25% लेस आसा. सांगपाचो विशय इतलोच की पयलींची ओल्ड जी जेटी आशिल्ली ताजो स्ट्रेंथ जो आशिल्लो 148 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर, वीच वॉज 63% लेस. जाल्यार काम केल्या नंतर ताजो स्ट्रेंथ वाडपाक जाय आशिल्लो. हॅमर टेस्ट करता, इट वॉज अ डिस्ट्रक्टीव टेस्ट. तो हॅमर बँक जावन रिटर्न येवपाक जावो, जाल्यार तो आयलो ना. तो एक्चुली भितर वचपाक लागलो, तो डॅमेज करपाक लागलो. तशेंच तांच्यांनी टेस्टूय केली आनी खंयची अल्ट्रासाउंड तांच्यांनी ते घालून ते टेस्ट केले कॉन्क्रीट, वेदर इट इज बरोबर आसा काय ना म्हणून. बट इन ऑल द रिपोर्ट्स अँड टेस्ट इट इज फाउंड दॅट जेटी सारकी ना आनी रिपेर केल्या पळय ते सारकें जावंक ना. आमचो विशय स्पश्ट आसा. जर जेटी जर सारकी ना कळ्ळें न्ही, जाल्यार ती परत तुमी डॅमोलिश करून नवीन बांदपाक जाय आशिल्ली, कळ्ळें न्ही. ती रिपेर करपाक आनी ब्युटिफिकेशन करपाक न्हय. आज जे तांच्यांनी जें आतां सरकारान जें आतां ब्युटिफिकेशन केलां ते अंडर सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम, आनी ते स्किमीचें नांव कितें? प्रधानमंत्री प्रायम मिनिस्टर्स स्वदेश कितें म्हणून तरी आसा तांगेलें, कितें तें स्वदेश दर्शन स्कीम म्हणून. तातूंतल्यान पयशे मोडल्या. हाजो अर्थ कितें ते हांवें मुद्दम तुमकां कित्याक सांगलें की जेटी इतले आज पयशे मोडले, टोटल 17 कोटी तांच्यांनी मोडले आज पर्यंत. आनी ही नवीन जेटी आसा ताजेर कितले मोडले ते म्हाका अंदाज ना. बट वॉट आय मीन टू से, तेस्ता मंत्री बाबूश मोन्सरात येवन ताणें म्हळें कितें की भितर जेन्ना लोकांक जे पयलीं हॉकर आशिल्ले जे कपडे विकताले 50 वर्सां पासून जे विकताले तांकां तांच्यांनी भायर काडून दवरले. ते किओस्क तांकां दिल्या आनी ते बीन धाकटे दिल्या. आनी म्हटलें कितें की इतले जे आतां ब्युटिफिकेशनाक पयशे मोडल्या पळय ते सरकाराक परत मेळूंक जाय म्हणून आमी टिकेटी केल्या म्हणून. पयशे कोणाचे? लोकांचे, गोर गरिबांचे. आनी सरकाराक रिटर्न मेळूंक जाय म्हणून सरकार इन्वेस्ट करता काय सरकाराचो इंट्रस्ट आनी कोणा खातीर आसा? कारण हांव मुद्दम सांगता तुमकां, जेन्ना मनोहर पर्रीकराचें सरकार आशिल्लें तेन्ना 2018 सालान तुमकां मुद्दम दाखयता.
गॅझेटेड ऑर्डर आसा ती दाखयता हांव तुमकां. चड इन डेप्थान वचून आसतना ही गॅझेटेड ऑर्डर आसा डेटेड 29 एप्रिल 2008. कळ्ळें न्ही. थंयसर सिटी कॉर्पोरेशन हांगासर गॅझेटेड एक्स्ट्रा ऑर्डिनरी नंबर 2 dated 8/4/2008. The corporation of the city of Panjim hereby notifies the area along the Donapala jetty as hawker zone as per the plan annexed herewith. आणि प्लॅन घातिल्लो आसा हो पळय गॅझेटेड ऑर्डर पळय ही गॅझेटेड ऑर्डर कळ्ळें न्ही. आनी हो ताका प्लॅन लायिल्लो आसा एकदम पळया हो प्लॅन कळ्ळें न्ही. हो प्लॅन पळया कळ्ळें न्ही. आतां नोटिफिकेशन काडून मनोहर पर्रीकर तेन्ना चीफ मिनिस्टर आशिल्ले तांच्यांनी नोटिफिकेशन काडून ते जे गरीब लोक आसा तांकां थंयसर बसून तांच्यांनी पोट पाणी चलोवप असो तेन्ना सरकाराचो निर्धार आशिल्लो. आज सेम बीजेपी सरकार तांकां रस्त्यार उडोवंक सोदता. आतां हे आयडिया कितें खबर आसा तांच्यांनी जे किओस्क घाल्या पळय थंयसर तांचें प्लॅनिंग अशें आसा की लोकांनी तो किओस्क घेवचो मागीर सरकार करतलो कितें ते किओस्क काडटलो आनी खंय तरी दवरतलो. पण हो खंय दवरतलो अशें म्हणजे तुका सांगता ऑलरेडी तांच्यांनी हे काडल्या पळय टेंडर काडला हो पळय हो टेंडर काडला हो पळय. आतां हांव वाचूनय दाखयता. डेव्हलपमेंट ऑफ पार्किंग लँड बेरिंग सर्वे नंबर 254/1 एट दोनापावला फेज 2. आणि हे कित्या खातीर पार्किंगेक म्हणून. आणि हे पार्किंग जेन्ना करता आसतना मजा तुमकां सांगता हांगासर स्पेशल पर्पज व्हेकल तांच्यांनी नंबर ऑफ डेव्हलपमेंट पार्किंग लँड हें आसाच. ही सर्वे नंबर 254/1 ही खंय पडटा जाणा तुगेलें तें खंय स्कूल नांव कितें रोजरी हायस्कुला कडेन. म्हणजे जेटी वयल्यान तांकां डायरेक्ट रोजरी हायस्कुला कडेन व्हरून बसोवपाचो प्लान आतां. आनी हें कशें जाता पळया. द बिलो मेन्शन वेंडर्स ऑपरेटिंग एट दोनापावला टू हियरबाय द प्रेझेंटली 1 किओस्क ऑफ सायज जी सायज दिल्या किओस्काची तो आख्खो किओस्कूच व्हरून शिफ्ट करून थंय घालपाचो. म्हणजे कशें आसा स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग. जे लोक थंयसर हॉकर जे बसता तांकां पयलीं किओस्क दिवप ते गाडे दिवप आनी ते गाड्या सकट तांकां शिफ्ट करून खंय व्हरून दवरप तुगेल्या स्कुला कडेन थंयसर रोजरी हायस्कुला कडेन व्हरून तांकां घालप. आनी हो जो प्रकार जो आसा पळय तो ते बाबडे सादे गरीब लोक तांकां हे तुमगेले टॅक्निकलिटीज कळना. सामान्य घरांतल्यान आयिल्ले लोक ते फक्त पोटा पाण्याची वेवस्था करूंक सोदता. सरकारा कडेन जॉब मागुना तांच्यांनी. सरकारा कडेन भीक मागुना. सरकारा कडेन मागता कितें जी जागा 50 वर्सां आमी थंयसर जगयली आनी थंयसर वेवसाय केलो तोच जागो आमकां दिया. आनी कितें मागला तांच्यांनी. विशय फक्त स्पश्ट आशिल्लो की जागो आमचो आमकां दिया आमी आमचें पोट चलयता आनी आमच्या फॅमिलीचें पोट चलयता. जाल्यार सरकार हाका खंयसरूच आयकून घेना. म्हाका दिसता जितले आतां पयशे मोडल्या तितले पयशे लोकांचेच आनी ते लोकांच्या वापरा खातीर गोंयचे जर पयशे गोंयचे जागे जर आसा ते गोंयकारां खातीर मेळोन तांकां थंयसर पोटाची उदरनिर्वाह करपाक तांकां ते दिवपाक आनी हे सरकारा कडेन आमी परत परत मागता. तशेंच काही सजेशनाय दिल्लीं डिपार्टमेंटांनी की बाबा ही जेटी आसा ती रेनोवेट करची न्हय ती डेमोलिश करून परत बांदची. जाल्यार ते केलें ना. परत रेनोवेशन केला ती जेटी नवीन जाली ना आनी तांचो फक्त कळ कितें आसा न्ही ते लोकल्सांक थंयच्यान हालोवन कोणा तरी व्यक्तीक एका व्यक्तीक 2 व्यक्तीचे गोंया भायले आसा तांकां थंयसर हाडून बिझनस तांकां करून सपोर्ट करून दिवपाचो प्लान आसा काय सरकार थंयसर लोकांक बसूंक दिना. कारण ती जेटी अजुनूय सारकी ना आनी थंय लोक मरतले म्हणजे जे पयशे मोडले ते खाले काय अशें विचारता. ऑर एल्स थंयसर कसिनो बीन हाडून ती जेटी कसिनोवाल्यांक तर दिवपाची ना मरे. सो म्हजें म्हणणें स्पश्ट आसा. ह्यो 3 गोश्टी 3 प्रश्न वयर काडलेले आसा. प्लीज त्या थंयसरल्या लोकांक फसोवन आनी फोटोवन काडून तांकां आनी खंय घालूं नाकात.
तांच्यांनी इतली वर्सां थंयसर वेवसाय केला, धंदो केला, तो तांकां करूंक दिवचो इतलेंच सरकार दरबारी मागता. म्हजें नांव शंकर पळजी. हो इशू जो आहा हो सारको सेन्सिटीव इशू आहा आनी आतां जशें तनुज बाबान म्हटलें तिची स्टडी बरी आहा आनी तेणी इन डिटेल सगळ्यांक सांगलां की कसल्या पद्दतीन सरकारान आमकां फटयल्या, सरकाराच्या कॉन्ट्रॅक्टरांनी आमकां फटयल्या. MVR कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहा हेंच्यांनी आमकां रस्ते बांदतना सुद्दां फटयले. आमी सदांच बोवाळ मारता की हेणे रस्ते जे बांदले ते रस्ते सारके बांदूंक ना म्हणून, आनी हेका जितली कामां दिल्या हे सगळे जे आमचे सरकारान जे बसलेले आहा तेंच्या आशिर्वादान तेका ती कामां मेळिल्ली आसा. सगळीच कामां MVR कन्स्ट्रक्शनाक कित्याक मेळटात? सगळे हायवे MVR कन्स्ट्रक्शनाक कित्याक मेळटात? तर आयज MVR कन्स्ट्रक्शनाचो कोण ना कोण तरी वयर सेंटराक आसा आनी त्याच्या आशिर्वादान ताका कामां मेळटा आनी तेणी कसलीय कामां केली. कितें लोक मेले सुद्दां, फोंड्या सुद्दां आमी पळयलेले की थंयसर कॉलेप्स जाल्लेले सगळे रस्त्यार येयलेले आनी तेचे पायप फुटलेलो बिटलेलो बीन ते आमी सगळे पळयलां. काणकोण तेचें काम पळयलां आमी, पत्रादेवी काम पळयलां, हांवें कितले फावटी हायलायट केला. सो आयज जी कामां MVR करता ती थर्ड क्लास ग्रेडीची. तुका आमच्या तनुज बाबान सगळे इन डिटेल सगळें सांगलां की कितले सेंटीमिटर्स आसूंक जाय, कॉन्क्रीट स्ट्रेंथ कितले आसूंक जाय. ते ना. जर ते ना जाल्यार PWD आनी गोवा सरकार कितें करता? ताका भायर मारपाक जाय, ब्लॅकलिस्ट करपाक जाय. असले कॉन्ट्रॅक्टर आमकां नाका. आतां दोनापाल जेटीचेर येवया. दोनापाल जेटी जी आहा न्हू, म्हाज्या भुरगेपणाच्यान 94, 95, 96, 97 5 वर्सां हांव आमच्या सड्या वयल्यान वाफरान हांव दोनापावल येतालो, दोनापावलच्यान कंपार येतालो. आमी डेली प्रॅक्टिसेक येताले. ओके, आमी नॅशनल्साक जेन्ना सिलेक्ट जाताले तेन्ना एथलेटिक्स प्रॅक्टिसेक आमी हांगा येताले आनी ते वाफरानसून थंय येतना हे जे किओक्स आहा न्हू ते आमकां दिसताले. आनी सद्दां ती जी बाबडी लोकल्स आहा आमची दोनापावलाची जी आमचे गोंयकार आहा ती थंयसर धंदो करताली. त्या टायमाच्यान ती धंदो करता, त्याच्या पयलींच्यान धंदो करतात ती. आनी तेंच्यांनी थंयसर हो धंदो हाडला. ह्या धंद्याक जर चलना दिल्या कोणी जाल्यार तेंच्यांनी दिले. धंदो ग्रो केला, तेंच्यांनी धंदो ग्रो केला. तुम्ही आता जेटी रिपेअर केली काय मोडून घातली काय पाड घातली ते आमकां लागना, पूण आयज थंय टुरिस्ट येता कितें आनी थंयसर इन्कम आसा. ह्या लोकांनी केन्नाच तुमचे कडेन भीक मागूंक ना आनी आमकां सरकारी जॉब बीन दिया म्हणून सांगूंक ना. ते लोक कितें म्हणटा आमच्या धंद्याच्या पोटार येवं नाका. आयज जे सरकार आसा ते वयता थंयसर आमच्या लोकांच्या पोटाचेर मारपाक उठले. हांव स्पेशली म्हणटा आयज जे आमचे ST कम्युनिटीचे लोक आसा ते आयज आपले स्वताचे शेत पाणी करून रस्त्याचेर बसतात बाबडी आनी आपले भाजीपालो, कट धान्य, बाकीचे प्रोडक्ट्स, तेल म्हणनाका, पपाय म्हणनाका, फ्रुट्स म्हणनाका, सगळे तरेचे जे गावठी प्रोडक्ट्स आहा न्हू ते आमचे ST कम्युनिटीचे लोक मेहनत करून सकाळच्या 4 उठतात, शेतात शिंपतात आनी त्याच्या उपरांत येवन 7 सुमार रस्त्यार बसतात. आख्खो दीसभर बसतात, सांजची 7 जायसर. कितें इतली मेहनत करून ती आपली पोट भरतात. तुमचे कडेन भीक मागिना, सरकाराकडे भीक मागिना, पॉलिटिशियनांकडे भीक मागिना. कितें लाचार जावंक ना अजून कोण? आयज जर सपोज तुम्ही जर अन्याय करून उठले जाल्यार आमच्या ST कम्युनिटीच्या भाव भयणांचेर अन्याय करपाक उठले. आमच्या दोळ्यान दिसता हें. पयर बाबूश मोन्सेरात गेलो थंयसर. तुजी कॉन्स्टिट्युएन्सी बाबूश मोन्सेराची कॉन्स्टिट्युएन्सी, तुज्या बायलेची कॉन्स्टिट्युएन्सी ती. कितें रे आयज तूं थंय तुजी बायल वचपाक जाय आसलेली, जेनिफर मोन्सेरात सांगपाक जाय आसलें थंयसर, जाल्यार बाबूश मोन्सेरात थंय कित्याक पावलो? म्हटल्यार आयज सगळें जे चल्लां ते सगळें सेटिंग चल्लां. कशें गोंयकारांच्या पोटाचेर पांय ठेवन तेंच्या पोटांसून तेंकां रक्त भायर काडपाचें न्हू हे हेंचे विचार चल्ले. कसिनो हाडून पुरो जावंक ना. आयज आख्खी पणजे तुम्ही भरून काढली मरे. आख्खी पणजे मांडवी रिव्हर आहा न्हू ही सगळी कसिनोन भरून काढल्या मरे. तरी पोटां फुटल्यान आनी आतां थंय दोनापावल पावले. फाटीं बांबोळी त्या लोकांचेर थंयसर हें केलें. आयज उठ सूट आमी मडगांव सुद्दां पळयता जे आमचे ST भाव थंयसर बसलेले आसतात न्हू आपलो धंदो करपाक तेंच्या पोटाचेर येतात. कितें आनी ST भाव बसलेले आसतात न्हू थंयसर सायडीक हाडटा आनी मायग्रंटांक बसयता आनी किल्लेस करता आनी मागीर ते थंयसर म्हणटा आमी कित्याक धंदो करूंक शकना काय म्हणून. हे राजकारणी आयज आमच्या गोंयच्या लोकांक फोंडान घालपाक उठल्यात. हे उठलेत फोंडान घालपाक. आयज जेन्ना लोकल्स म्हणटा कितें सांग आमी धंदो करून आमचें पोट भरपाक सक्षम आहा त्या टायमाचेर तुमकां थंयसर दिल्ली आनी हरियाणा आनी बाकीच्या स्टेटींतले लोक हाडून कॉन्ट्रॅक्टर हांगा कित्याक दवरपाक जाय रे? आमचे लोक ना. अरे आयज जेन्ना तुम्ही डेव्हलपमेंट केला म्हणटा न्हू तुम्ही MVR, दिलीप बिल्डकॉन, L&T असले व्हडले कंपनी कॉन्ट्रॅक्टर दिले आनी तेंची कॉन्ट्रॅक्टर टोटल जी काम केला टोटल फेल सारखे. गोंयान कॉन्ट्रॅक्टर नासलेले गोंयकारांक कितली कामां दिले रे तुम्ही? इतले व्हडले प्रोजेक्ट हाडले. 5,000 10,000 कोटीचे प्रोजेक्ट हाडले मरे. 50 कोटीचे तरी काम गोंयकारांक दिला तुम्ही. अरे उदकाचो टँकर सुद्धा तुम्ही भायल्यांचो लायला, गोंयकारांचो लावंक ना. आतां दिलीप बिल्डकॉनान MPच्यान गाडी हाडलेले सगळ्यांनी काम केला सगळें हांगासर आनी टोटल क्वॉलिटी फेल सारखी. कितें आनी आतां नितीन गडकरी येवपाचो इनॉग्रेशनान तेन्ना ते नितीन गडकरी सांगा की आयज जे MVR आनी दिलीप बिल्डकॉनान कामां केल्या ती टोटल फेल म्हणून सारखी. आमी एक्सेप्ट करपाक रेडी ना. वयता ते रस्त्यांक क्रॅक पडले, वयता ते रस्त्यांक होणके पडले, रस्ते नेमले, कॉम्पॅक्शन सारकें ना, अंडरपास सारको ना. आनी आयज जे तुम्ही करपाक उठले गोंयकारांच्या पोटाचेर पांय ठेवपाक उठले न्हू आमी तुमकां सपोर्ट करपाक ना. आयज ऑपोजिशन तुम्ही काबार केला पूण ऑपोजिशन ना म्हणून आयज आमी एक्टिव्हिस्ट उलयता. आनी आयज जर सपोज गोंयच्या लोकांचेर अन्याय जाता जाल्यार आमी त्या लोकांकडे उबे रावतले, दोनापावलच्या लोकांकडे उबे रावतले जो मेरेन तेंचे पोट तांकां मेळना तो मेरेन.
जेटी सारखी आहा काय ना ती आमकां खबर ना. मनोहर पर्रीकारान सांगलेले थंयसर एक सुद्धा होकर आमी काडून दिवचे ना म्हणून तशेंच जातले. आमी ह्या सरकाराक ह्या इश्यूचेर आमी सपोर्ट करचे ना आनी आमी डिमांड करता की त्या गांवच्या लोकांक थंयसर धंदो हो दिवपाकूच जावो म्हणून. तुम्ही धंदो दिना जाल्यार कसो दिना तो आमी पळयतले आनी आमी तुमच्या दाराचेर येवन बसतले. कळ्ळें तुका. सरकार तुज्या दारी, प्रशासन तुज्या दारी, जनता दरबार फटींगपणां आयकून घेवपाक ना. तुम्ही आयज जे करूंक उठल्यात न्हू ते मायग्रंट बिल्डर लॉबीचे आनी मायग्रंट कॉन्ट्रॅक्टर्स तेंची पोटां भरपाक उठल्या. आमच्या गोंयकारांची तुम्ही पोटां काबार करपाक उठल्या. तुमच्या खातीर आयज गोंयकार जॉब 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 करून भीक मागता. कितें रे आयज जो गोंयकार आपूण रस्त्यार बसून धंदो करून आपले पोट भरता ते सुद्धा तुमच्यान पळोवपाक जायना. हांव विचारता थंयसरलो लोकल MLA थंय तांकां एड्रेस कित्याक करपाक वचोंक ना कित्याक आनी तांकां कित्याक सांगूना तेचो इश्यू कित्याक सॉल्व करूंक ना काय म्हणून तुम्ही. हे सगळे सेटिंग जालां आनी सरकारान हे आपले सत्तेचो पावर दाखवून आमच्या गरीब जनतेकडे, आमच्या ST कम्युनिटी ST भावांकडे हेंचेर अन्याय करता. ST भावांकडे कित्याक म्हणटा तुम्ही म्हणटलो तुम्ही तेचेर कित्याक उलयता. आयज जर सपोज आमचे गोयचे अस्तित्व आणि आमची गोयची शेतां, आमची रानां, आमचे कल्चर जर कोणी सांबाळून दवरला जाल्यार ST कम्युनिटीन सांबाळून दवरला आनी तांकां पयले प्राधान्य ते नीज गोंयकार आनी तेंचे पोट बांदलेले आमी गोंयकार, आमी एक्टिविस्ट पळोवन घेवचे ना. देव बरें करूं.